दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी चांदवड तालुक्यातील बहादूर येथे संत शिरोमणी गोरोबा काका यांची 709वी पुण्यतिथी प्रथमच साजरी करण्यात आली. कुंभार समाजाचे आराध्य दैवत वैराग्य महामेरू संतश्रेष्ठ श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी देशात, राज्यात, गावोगावी, घरोघरी सादर करण्यात आली. तसेच बहादूर येथे ही मोठ्या संख्येने साजरी करण्यात आली. सर्व कुंभार समाज बांधव एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कुंभार गल्ली येथे श्री गोरोबा काकांच्या प्रतिमेला दत्तात्रय वैद्य, पंढरीनाथ वैद्य, विठ्ठल वैद्य, संतोष वैद्य, परशुराम वैद्य, सागर वैद्य, सुनील वैद्य, शिवाजी मोरे, योगेश मोरे, मोहन मोरे, ज्ञानेश्वर वैद्य, सोपान वैद्य, योगेश वैद्य, संजय वैद्य व उखाजी पवार, सदू पवार, दत्तात्रय बाराते, मोहन शिरसाट, आनंदा शिरसाट व इतर समाज बांधवांनी सपत्नीक पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. हरिभक्त परायण मृदंगाचार्य व गायनाचार्य व मार्गदर्शक प्रवीण महाराज शिंदे यांनी महारुद्र वारकरी शिक्षण संस्थांच्या मुलांना सोबत घेऊन टाळ मृदुंग वाजवत सुंदर अशा आवाजात हरिपाठ केला. हरिभक्त परायण युवा कीर्तनकार ओमकार महाराज भालेराव सावरगावकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. तसेच त्यांच्या मधुर वाणीने श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचे जीवनचरित्र सांगितले. गायनाचार्य हरिभक्त परायण प्रणव महाराज दरेकर व गौरव महाराज नागरे यांनी गायनाची साथ दिली. सामुदायिक गोरोबा काकांची आरती घेऊन सर्व ग्रामस्थांनी महाप्रसाद व भोजनाचा आनंद घेतला. समाजातील महिला व बालक मुलामुलींनी फुलांचे सुंदर असं सुशोभन केले. गावातील व पंचक्रोशीतील अनेक प्रतिष्ठित व ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण विशाल शिंगाडे यांनी केले. साऊंड सिस्टीम नरेंद्र जाधव, लाईट डेकोरेशन शेखर भाविस्कर, आचारी नवनाथ सोनवणे यांनी सेवा दिली व कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रतिनिधी चांदवड संजय वैद्य. न करावे अर्थ पुण्याची गणना तो न करी वायाची रूपाने करसी जना